एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 17,450 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। या संदर्भात जे माहिती या ठिकाणी दिली आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी माहिती दिली आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार या ठिकाणी सांगितलं होतं की एसटी महामंडळ भरतीमध्ये मोठी भरती या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे। तर बा फायनली जे विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे हा 100% या ठिकाणी लागतोच, एक लक्षात ठेवा। तर 17,450 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि शिक्षण यामध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये, ठीक आहे। आणि पगार सुद्धा आपल्याला महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला एसटी महामंडळ भरतीमध्ये यावर्षी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे भरती केव्हापासून निघत आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, वय मर्यादा काय राखणार आहे, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। कंडक्टर बद्दल, त्याचबरोबर चालक बद्दल, त्याचबरोबर लिपिक टंकलेखक याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, तुम्ही कालपासून जे या ठिकाणी न्यूज चॅनलवर या ठिकाणी पाहत असाल किंवा एसटी महामंडळमध्ये 17,450 जागांसाठी भरती येत आहे आणि त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा तुम्ही ही बातमी या ठिकाणी वाचली असेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, तर यांनी माहिती या ठिकाणी दिली आहे की 17,450 प्लस जागांसाठी आम्ही एसटी महामंडळामध्ये भरती काढत आहे आणि ही जी भरती या ठिकाणी निघणार आहे हे कंत्राटी बेसवर या ठिकाणी होणार आहे, कंत्राटी असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हे 3 वर्षासाठी कंत्राटीवर असणार आहे आणि त्याचबरोबर पगार आपल्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे, अशी माहिती त्यामध्ये दिली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जवळपास 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर ही जी भरती या ठिकाणी निघत आहे कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, तर पहा त्यांनी जे सांगितलं हे 2 ऑक्टोबरमध्ये जे या ठिकाणी निविदा काढणार आहे अशी माहिती समोर या ठिकाणी आलेली आहे। तर 2 ऑक्टोबरला जे एसटी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे चालू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, जाहिरात येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की एसटी महामंडळ भरतीमध्ये हे पहिल्यांदा एवढी मोठी या ठिकाणी भरती निघून आली 17,450 प्लस जागांसाठी। तर एसटी महामंडळामध्ये जे पदांसाठी निघणार आहे, तर पहा कंडक्टरच्या जागा असणार आहेत, त्याचबरोबर जे चालकच्या सुद्धा यामध्ये जागा असणार आहे, त्याचबरोबर लिपिक टंकलेखकच्या सुद्धा यामध्ये जागा असणार आहे। तर स्पष्टच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तर यामध्ये आपण पात्रता जर विचार केला तर याच्या अगोदर जे पात्रता होती, वयोमर्यादा होती एसटी महामंडळ भरतीमध्ये, जी जुनी भरती होती 24 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती, पण आता जे यामध्ये चेंजेस सुद्धा यामध्ये करण्यात येऊ शकते, यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत सुद्धा वयोमर्यादा ठेवण्यात येऊ शकते, असा एक अंदाज आपला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जी जुनी भरती होती त्यामध्ये जो पगार होता एसटी महामंडळमध्ये 4,500 ते 15,000 पर्यंत पगार होता, पण आता यामध्ये बदल करण्यात आला। स्पष्ट या ठिकाणी सांगितलं की 30,000 रुपये महिना आपल्याला एसटी महामंडळ भरतीमध्ये यावर्षी भेटणार आहे म्हणून। तर ही जी 17,450 प्लस जागांसाठी भरती निघणार आहे, तर 30,000 रुपये महिना आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये। तर आपण पात्रता जर विचार केला, शैक्षणिक पात्रता काय लागते एसटी महामंडळ भरतीमध्ये, तर पहा जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फक्त यामध्ये 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये जे की वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे एवढं पाहिजे। त्याचबरोबर तिसरं यामध्ये आहे की प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील। तर कंडक्टरसाठी सुद्धा हे लागते आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, चालक पदासाठी सुद्धा हे एवढं शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते। तर आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, जे कंडक्टरचं पद आहे आणि त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे, 100 मार्काचा पेपर आपल्याला घेतला जाणार आहे कंडक्टर पदामध्ये आणि चालक पदामध्ये सारखा, ठीक आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे, सामान्य ज्ञानचे,
त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, ग्रामरचे, गणिताचे हे काही मिक्स प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 40 आणि त्याचबरोबर 60 जे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे हे वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपला यामध्ये पेपर होणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन होणे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर 100 पैकी जर आपले 35 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी जे पास असतो, एक लक्षात ठेवा, पासिंग यामध्ये 35 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आली आहे। 100 पैकी जर 35% जे ज्यांना आहे तर त्यांना त्यामध्ये घेतलं जाते आणि त्याचबरोबर त्यांना जर पोरं सापडले नाही तर ते मागासवर्गीय कॅटेगरी मधले सुद्धा 30 मार्कवाले सुद्धा पोरं त्या ठिकाणी उचलतात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं यामध्ये पासिंग ठेवण्यात आलेली आहे। तर आपलं यामध्ये पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर कंडक्टर पदामध्ये आणि चालक पदामध्ये 160 सेंटीमीटर आपली यामध्ये उंची असली पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर लिपिक टंक लेखकचं पद आहे तर यामध्ये जर आपण पात्रता जर पाहिली तर लिपिक आणि टंक लेखक मध्ये आपण आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे यामध्ये आणि त्याचबरोबर आपली टायपिंग पाहिजे। तर 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी टायपिंग असली पाहिजे आणि त्याचबरोबर 35 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग आपली असली पाहिजे। तर एवढं यामध्ये हे टायपिंग मागते आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन यामध्ये लागते। आणि यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे जे लिपिक आणि टंकलेखकचं पद आहे तर यामध्ये आपलं पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे लिपिक आणि टंकलेखकच्या तर पहा यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरमध्ये जे टाइम आपल्याला भेटणार आहे 1.5 घंटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये च्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होते, पेपरच्या बेसवर आपलं एसटी महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होते। तर आतापासून आपला जो टाइम आहे तर आतापासून जे सेल्फ स्टडी करा, ज्या पण विद्यार्थ्यांना एसटी महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे अभ्यास करा आणि त्याचबरोबर आपल्याला वाचायचं का आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी जास्त रिपीट येण्याची दाट शक्यता आहे। ज्या पण जुन्या भरती झाले कंडक्टर आणि चालकचे तर ते काही पेपर सेट असेल तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता। त्यामधले सुद्धा संभावना आहे की त्यामधले सुद्धा काही प्रश्न रिपीट त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे, कारण की जे जुने प्रश्न राहते ते त्या ठिकाणी वारंवार या ठिकाणी रिपीट होत असतात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 17,450 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक यांनी ही या ठिकाणी माहिती दिली आहे की आम्ही 17,450 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि ही जी भरती आहे ही 3 वर्षासाठी असणार आहे कंत्राटी आणि पगार सुद्धा 30,000 रुपये त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी निविदा चालू होण्याची दाट शक्यता आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर 2 ऑक्टोबर पासून ही भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता, एक लक्षात ठेवा। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती आपल्याला एसटी महामंडळ भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, ज्या पण विद्यार्थ्यांना सिलेक्शन घ्यायचं असेल एसटी महामंडळ भरतीमध्ये तर चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे। पहिल्यांदा एवढी मोठी ही भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती आणि त्याचबरोबर समोर काय त्यामध्ये चेंजेस सुद्धा या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे की ते 3 वर्षाची साठी कंत्राटी त्यांनी सांगितलंय, तर त्यामध्ये काही चेंजेस सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, कारण की पेपरच्या बेसवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय